नमस्कार. नाते नाते रिश्ते नाते सुखी जीवनाचे दाते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर याची प्रथम आपण प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे आपण याचं विश्लेषण करूया. सुखी जीवन होण्यासाठी, आनंदमय जीवन होण्यासाठी, रंगमय जीवन होण्यासाठी, छान छान जीवन होण्यासाठी, आपल्या अडचणी, सुखदुःख, समस्या दूर करण्यासाठी आपल्याला गरज असते नात्यांची, रिश्त्यांची. कारण नात्यामुळेच आपल्या जीवनाला एक सुंदर आकार प्राप्त होतो. नात्यामुळेच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, हवेदिवे होते, छान छान होते, मजेदार होते. म्हणून नाते, रिश्ते नाते हे असले पाहिजे. नात्याशिवाय जिव्हाळा नाही, नात्याशिवाय प्रेम नाही, नात्याशिवाय आपलेपणा नाही, नात्याशिवाय दुःखाला वाचा नाही, नात्याशिवाय मुलाचं सहकार्य नाही, मुलाची मदत नाही. म्हणून नात्यामुळेच आपल्या जीवनाला एक आकार, एक सुंदर आकार प्राप्त होतो. म्हणून नाते टिकून ठेवले पाहिजे, रिश्ते नाते टिकून ठेवले पाहिजे. या रिश्त्या नात्यापासून दूर होऊ नये. म्हणून नात्यासोबत, रिश्ते नात्यासोबत आपले संबंध चांगले असले पाहिजे. कारण रिश्ते नात्यामुळेच आपल्याला एक सुखी, आनंदी, रंगमय जीवनाचा आधार होतो आणि या नात्यामुळेच आपल्याला आधार असतो. आपण आपले सुखदुःख आपल्या नात्याजवळच व्यक्त करतो. भाऊ असेल, बहीण असेल, आपली पत्नी असेल, आपला मुलगा असेल, या कुणीही असेल, आपले दुःख, आपलं सुख, सर्व काही आपण आपल्या नात्याजवळ व्यक्त करतो. आपलं मन हलकं करतो. आपल्या मनात काय असेल, आपल्या मनात जे आहे, आपल्या मनात जे जे काही आहे, जे जे काही दुःख आहे, जे जे काही वेदना आहेत, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, सर्व आपण आपल्या नातलागाजवळ व्यक्त करतो. तसेच मित्राचं सुद्धा एक नातं असतं. मित्राहून वेगळं, मित्राहून एक वेगळ्या प्रकारचं नातं मित्राचं असतं, जे आपण आपल्या सख्या नातलगाला सांगत नाही, जे आपण भाऊ, बहीण, पत्नी यांना सांगत नाही, ते आपण आपल्या मित्राला सांगतो. आपल्या मनात काय दुःख आहे, आपल्या मनात कोणतं शल्य आहे, आपल्या मनात काय आहे, ते आपण आपल्या मित्राला सांगतो. आपल्या मित्राला आपण मनमोकळेपणाने सांगतो. आपण न घाबरता, न संकोच करता, न काही करता आपण आपल्या मित्राला आपल्या मनातलं सर्व काही सांगतो. म्हणून मित्राचं एक नातं एक सर्वश्रेष्ठ असतं, चांगलं असतं. परंतु मित्र जीवाभावाचा असला पाहिजे, जीवलग असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, जीवाला जीव लावणारा असला पाहिजे, प्रेमळ असला पाहिजे. कठीण प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी आपल्याला मदत करणारा असला पाहिजे. आपल्या मदतीला, आपल्या अडचणीला, आपल्या संकटाला धावून येणारा असला पाहिजे. सर्व बाबीने तो चांगला असला पाहिजे. आपल्याला चांगलं सांगणारा असला पाहिजे. आपल्याला चांगलं मार्गदर्शन दाखवणारा असला पाहिजे. आपल्याला चांगली दिशा दाखवणारा असला पाहिजे. म्हणजे दिशादर्शक, मार्गदर्शक असला पाहिजे. आपला फायदा घेणारा, की आपल्याला खोटं नाटं सांगणारा, की आपल्याला फसवणारा असा मित्र असू नये. कारण मित्राचं नातं हे खूप श्रेष्ठ असतं. मित्राचं नातं हे खूप खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मित्रासुद्धा एक नातं असतं. इतराहून वेगळ्या प्रकारचं नातं मित्राचं नातं असतं. अशा प्रकारे आपण या नात्याच्या आधारेच, या नातलगाच्या आधारेच आपलं जीवन जगत असतो. आपलं जीवन जगत असतो. म्हणून या नातलगामुळेच, या रिश्ते नात्यामुळेच आपल्या जीवनाला एक आकार प्राप्त होतो. आपल्या जीवनाला एक सुंदरता येते. आपल्या जीवनाला एक रंग येतो. माणूस एकटा राहू शकत नाही. एकटा माणूस जीवन जगू शकत नाही. कारण त्याचं एकाकीपण, त्याचं एकटंपण त्याला फार त्रास देतो. त्याच्या एकाकीपणामुळे, त्याच्या एकटेपणामुळे त्याला फार त्रास होतो. ज्या मनात सारखे विचार येतात,
खूप खूप विचार येतात, काही वाईट असतात तर काही चांगले असतात, परंतु हे दोन्ही विचार त्याला भाबावून टाकतात. हे दोन्ही विचार त्याचं जगणं कठीण करतात आणि त्याला हे विचार सुधरू देत नाही. म्हणून एकटं राहणं कठीण आहे, खूप खूप कठीण आहे. म्हणून या एकट्या जीवनाला, या एकाकीपणाला, एकांगी जीवनाला कुठंतरी चांगला आकार प्राप्त व्हावा, कोणातरी आधार प्राप्त व्हावा. मनातल्या विचारांना, मनातल्या भटकणाऱ्या विचारांना, मनातल्या अनेक विचारांना ही कुठेतरी आकार प्राप्त व्हावा, या कुठेतरी रंग यावा. यासाठी आपल्या एका साथीदाराची आवश्यकता असते, एका जोडीदाराची आवश्यकता असते, म्हणजे एका पत्नीची आवश्यकता असते. म्हणून पती आणि पत्नी एक नातं असतं, पत्नी आणि पत्नी एक नातं असतं. तसेच भाऊ बहीण एक नातं असतं. तसेच बाप व लेक एक नातं असतं. तसेच आई व लेक हे सुद्धा नातं असतं. म्हणून या नातलगामुळेच, या रिश्ते नात्यामुळेच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, भव्य दिव्य होते. म्हणून या रिश्ते नात्यामुळेच आपल्याला एक आकार प्राप्त होतो, आपलं जीवन सुंदर होतं. म्हणून या रिश्ते नात्याला विसरू नये, या रिश्ते नात्याला विसरू नये. पैसा आला, या खूप खूप पैसा आला, या कोण्या गोष्टी या कोण्याही कारणाने या नातलगाला विसरू नये. कारण जर नातलगाला विसरसा आणि जेव्हा तुम्हाला अडचण येईल, जेव्हा तुम्हाला कठीण परिस्थिती येईल, जेव्हा तुम्हाला स्थिती येईल, भयंकर स्थिती येईल, तेव्हा कोणीही तुम्हाला मदत करणार नाही, कोणी तुमच्या दुःखाला वाचा फोडणार नाही, कोणी तुमचं सांत्वन करणार नाही, कोणी तुम्हाला मार्ग दाखवणार नाही, कोणी तुम्हाला दिशा दाखवणार नाही, कोणी तुमची सहानुभूती करणार नाही आणि कोणी तुम्हाला मदत करणार नाही. म्हणून या रिश्ते नात्याला विसरू नका, कारण रिश्ते नाते खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला कठीण प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी मदत करणार आपला आधार देणार आपलं हे नातं असतं. आपला भाऊ आपल्या मदत करत असतो, आपला भाऊ आपल्या मदतीला धावून येतो. जर भावाभावाचे संबंध चांगले असतील तर तो आपल्या मदतीला धावून येतो. भावाभावाचे संबंध चांगले पाहिजे, भाऊ बहिणीचे संबंध चांगले पाहिजे, नवरा बायकोचे संबंध चांगले पाहिजे, बाप लेकीचे संबंध चांगले पाहिजे, आई लेकीचे संबंध चांगले पाहिजे, बाप लेक व लेकीचे संबंध चांगले पाहिजे, आई लेक व लेकीचे संबंध चांगले पाहिजे. सर्वच प्रकारचं नातं हे चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे. तसेच सासू आणि सून हे नातं सुद्धा चांगलं असलं पाहिजे. सासू आणि सून यामध्ये एक प्रेमाचं नातं असलं पाहिजे. सासू आणि सून यामध्ये एक सुंदर असं नातं असलं पाहिजे. सासूने सुद्धा सुनासोबत प्रेमानं वागावं, सुनेनं सुद्धा सासूसोबत प्रेमानं वागावं. म्हणून दोघांचं नातं एक सुंदर असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. सासू सासरे व सून यांचं नातं एक सुंदर नातं असलं पाहिजे, चांगलं नातं असलं पाहिजे. मामा भाचीचं नातं सुद्धा एक चांगलं असलं पाहिजे. मामा भाची यांचं नातं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारचं नातं टिकून राहिलं पाहिजे. सर्व प्रकारचं नातं जे असतं ते टिकून राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या अडचणी, आपले दुःख दूर करता येतील आणि आपलं समाधान होईल, आपल्याला सुंदर मार्ग सापडेल, सुंदर दिशा सापडेल. कारण एकटा माणूस काही करू शकत नाही, एकटा माणूस जीवन जगू शकत नाही. एकट्या माणसाला जगायचं म्हटलं तर त्याला आपल्या मनाला काबूत ठेवावं लागेल, आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि तो समर्थ पाहिजे, तेवढा परिपक्व पाहिजे, धाडसी पाहिजे, साहसी पाहिजे, जिद्दी पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत करणारा पाहिजे, झटणारा पाहिजे, संघर्ष करणारा पाहिजे, प्रबळ पाहिजे, बलवान पाहिजे, बलशाली पाहिजे, परिपक्व पाहिजे, पक्का खिलाडी पाहिजे. तर तो आपलं एकटेपणे जीवन जगू शकतो, अन्यथा जगू शकतो. तसेच त्या माणसाच्या मनात संयम पाहिजे, सहनशीलता पाहिजे, चांगली गुणवत्ता पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, धीर पाहिजे, दिलासा पाहिजे, धैर्य पाहिजे. तरच तो एकटा जीवन जगू शकतो.
परंतु जर त्याच्या मनावर नियंत्रण नसेल, त्याचं मन काबूत नसेल, तो धीट नसेल, धैर्य नसेल, दूरदृष्टी नसेल, साहस नसेल, तर तो एकटा जीवन जगू शकतो. एकट्याला जर जीवन जगायचं असेल तर त्याच्याकडे चांगल्या गुणांची आवश्यकता आहे, मन काबूत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला नातलगाची आवश्यकता आहे, रिश्ते नात्याची आवश्यकता आहे. भाऊ बहीण हे नातं एक पवित्र नातं आहे. नवरा बायको हे सुद्धा एक नातं सुंदर नातं आहे. बाप लेक एक सुद्धा नातं चांगलं नातं आहे, सुंदर नातं आहे. आई लेक, लेक व लेकीचं सुंदर नातं आहे. बाप लेक व लेकीचं सुंदर नातं आहे. सासू व सून हे सुद्धा नातं सुंदर झालं पाहिजे, सुंदर जमलं पाहिजे. त्याच्यानंतर सासू सासरे व सून यांचं नातं सुद्धा चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे. जावायचं नातं सुद्धा चांगलं असलं पाहिजे. जावाई, सासू आणि जावाई यांचं सुद्धा नातं चांगलं असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जे नातं असतं, जे विणलेलं नातं आहे, जे नातं तयार होतं, जे संबंध तयार होतात, ते सर्व चांगले असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे.